गाईस तुम्ही जर लाईफ मध्ये ना पार्थला विचारलं तू काय करणार आहे, तो फक्त एक गोष्ट बोलेल की मी टाइमपास करणार आहे. तर गाईस फायनली ना मी हा वाला गॉगल सिलेक्ट केलेला आहे, 120 रुपयाचा भेटला मला. तर हे आहे गाईस ग्रेप्स एम्बॅसी. वाईब भेटते भाई तर नाशिकमध्ये तर मजा आहे भाई. गाईस मस्त इथं ना मिसळ आलेली आहे भाई आणि ना एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे. अबे यार तुम्ही मॅप बघा म्हणून बोलतोय, मॅप बघा तुम्ही यार. वाव समोर खाली लेक आहे. आम्ही 4 जणांशिवाय इथे कॅम्पिंगला कोणीच नाही. कारण लेक आहे, मस्त आहे ना भारत, खूप हे दूर दूर तक पाणी दिख रहा नाही भाई. तर गाईस आता तुम्हाला काजवा दाखवतो मी, जो चमकतो ना तो बघा हाय. या झाडावर एवढे मस्त चमकत आहे ना गाईस, हे बघा. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता वाजता आहे सकाळचे 11:30 आणि आमचा दुसरा दिवस नाशिकमध्ये. आज आम्ही चालले आहे भंडारदऱ्याला काजवा महोत्सवसाठी. बट आम्हाला आज रात्री फक्त तिथे ना काजवे दिसायला पाहिजे, ज्यासाठी आम्ही इथे आलेले आहे. कारण की असं म्हणतात की ते पाऊस पडल्यानंतर आहे ना काजवे चालले जातात. आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही बार्बिक्यू नेशनला गेलेले होते, जास्त जेवण वगैरे केलं. रात्री घरी आले 12-1 वाजता, नाही 12 वाजता आले, बरोबर 1 नाही 12 वाजता आले आणि मग झोपले. आता आम्ही चाललेले सगळ्यात आधी नाश्ता करायला ग्रेप्स एम्बॅसीला, जिथे भेटतं काय भेटतं सुमित? काय भेटतं? जोरात बोल ना. अरे गाईस हा सुमितला झटका लागतो मध्येच. एनिवेज आज आम्ही चाललेले सगळ्यात आधी मिसळ खायला, नाशिकची फेमस, जिथे छान मिसळ भेटते, तिथे जाऊ आधी. मग त्याच्यानंतर आम्ही पुढे. बाय द वे नाशिकचं वेदर आहे ना गाईस खूपच मस्त आहे. कारण की रात्री आहे ना बिलकुल पण गरम नाही झालं. आत खिडकीमधून एवढी थंडी हवा येत होती आणि आम्ही तिघे इथं झोपलेले होते. खूप छान वाटलं इथे. गाईस तर फायनली आता आम्ही जाण्यासाठी निघताय. आणि बघा तुम्हाला मी केव्हा व्लॉग बनवला तर मे बी 11:30 झाले होते तेव्हा. आता बघा टाईम काय होतोय 12:30. कोणामुळे लेट झाला माहिती का? पार्थमुळे. आम्ही तिघी केव्हांची उठलेले. पार्थ त्याचं काम एकदम हळूहळू करतो, एकदम आरामात, एकदम म्हणजे आपण जर एकदम मेन ट्रिपला पण गेला एकदम आरामात. त्याचं काम म्हणजे काम आहे. टाइमपास खूप करतो तो. आंघोळीला पण आधी वॉशरूमला जाईल, मग वॉशरूममधनं बाहेर येईल, मग कपडे घेईल, मग मध्ये जाईल, मग आंघोळ करेल, मग गाणे ऐकेल, गाणे ऐकता ऐकता. आणि सगळ्यात एलाय ना कुठे पण ट्रिपला घेऊन गेले ना सगळीकडे हा फक्त टाइमपासच करणार आहे. गाईस तुम्ही जर लाईफ मध्ये ना पार्थला विचारलं तू काय करणार आहे, तो फक्त एक गोष्ट बोलेल की मी टाइमपास करणार आहे आयुष्यात. याला काहीच वाटत नाही भाई, डायरेक्ट काहीच वाटत नाही. गाईस तर जाता जाता शालीमारला थांबलेले. इथे ते सनग्लासेस बघा. दादा याच्यामध्ये ऑरेंज कलर पाहिजे, मधला जो ग्लास आहे ना त्याच्यात ऑरेंज कलर पाहिजे, मधल्या ग्लासचा ऑरेंज कलर पाहिजे, जे मी तुम्हाला दाखवलं त्या टाईपमध्ये. हा हे आहे शालीमार रोड तिथला, हिरवा कलरचा ना, मस्त वाटतोय. हा का DG डॉल्चे & गबाना, हा पण दाखवा बरं हिरवा. हे बघ नकलीवालेच घे पार्थ. डॉल्चे & गबाना हे पण तर मस्त वाटतंय रे. याच्यात का दाखवा. तर गाईज फायनली ना मी हा वाला गॉगल सिलेक्ट केलेला आहे, 120 रुपयाचा भेटला मला. आणि ना मला याच्यामध्ये ही जी ग्लास होते ना हे थोडे ना ऑरेंज पाहिजे होते, बट ठीक आहे ब्ल्यू पण छानच वाटतोय. सो मी हा घेतलेला आहे. आणि पार्थ अजून पण सिलेक्टच करतोय. त्याला हा वाला आवडलेला आहे डॉल्चे & गबानाचा, पण हा 550चा म्हणता येते काका. कोणता पार्थ डॉल्चे & गबाना कुठे ठेवला काकांनी काय माहिती, बट हा बघा. हां ओके, बट शेप एवढा काही खास नाही आहे, नॉर्मल शेप वाटतोय त्याचा. नाही तू नको घेऊ तो वाला, बिलकुल चांगला नाही वाटत आहे. कलरमध्ये डिफरन्स घे थोडा. बघा काय आम्ही निघाले होते 12:30ला आणि पोचता इथे आम्हाला 1 तास झालेला आहे. 1:40 होतं. आम्ही ते गॉगल वगैरेसाठी थांबले ना, तर त्यामुळे टाईम झाला. आणि फायनली आम्ही पोचलेले ग्रेप्स एम्बॅसीला. चल रे, नंतर मध्ये पण असेल बेसिंग वगैरे, तिथे धुवून घेशील चेहरा, गोरा चेहरा.
तर हे आहे गाईस ग्रेप्स एम्बॅसी आणि इकडे आहे उंट जो चरतोय काहीतरी खातोय तो. काय इथे अरे भाई इथे गेमिंग झोन पण आहे. हा बघ इथे गेमिंग झोन पण आहे भाई. इथं काही वेगळंच होऊन गेलं. आपण एकदा आले होते आठवतं तुला? फक्त ते होतं नाही का काहीतरी ते VR गेमिंग होती. आणि आता बघा किती मस्त झालेलं आहे प्लांट्स वगैरे भाई. गाईस लिटरली एवढं मस्त आहे ना हे तुम्हाला दाखवतो. वाईब भेटते भाई. तर नाशिकमध्ये तर मजा आहे भाई. नाशिकमध्येच मजा आहे यार. हवा पाहिजे हवा. कुठून येत? ठीक आहे हम खाली. हां चलेगा. कसं वाटतंय सुमित? टोपी काढ ना मग. आता नाही येऊन इथे काढून घे. अरे काढ काय लाजू नको. देऊन द्यायची ना. हां ऑर्डर तर देऊन देऊ ना आपण. 4 मिसळ आणि 2 जलेबी. 2 ठीक आहे ना. किती येत आहे का याच्यात? 2. गाईस मस्त इथं ना मिसळ आलेली आहे भाई आणि ना एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे. इथे बघा मस्त रस्सा आहे भाई आणि इथे तर्री आहे तर्री. आय हाय हाय. गाईस तर फायनली आमची मिसळ खाऊन झालेली आणि मस्त टेस्ट होती ती मिसळची. सगळ्यांनी खाल्ली. आता पोट भरलेले. आता तिकडे ना फोटो शूट करू गाईस. मस्त लोकेशन आहे तर फोटोज वगैरे काढू तिथे. शोल्डर डाऊन सोडाशे हलका रिलॅक्स हो. तर गाईस आता आम्ही जात होते आणि आम्हाला आहे ना हा एरिया दिसला माहिती आहे. इथे काय ते जे तुम्हाला स्टिकर दिसत असतील ना ते इथे बघा इग्वान. ये देखो भाई. तो बघ कसं डोळे फिरवतोय भाई डायरेक्ट. ॲटिट्यूड आहे उसमें. हा एक इथे म्हणे ना यांच्यासोबत तुम्ही फोटो पण काढू शकता म्हणे मध्ये जाऊन. आणि पर पर्सन 100 रुपीज तिकीट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सरडे मोठे मोठे सरडे आणि सगळे. गाईस तर फायनली आता आम्ही लागलेले फ्लायओव्हरला. म्हणजे फ्लायओव्हरवरती आहे. बस एक टर्न आला आणि आम्ही वरती चढून जाऊ आता फ्लायओव्हरला. सिटीमध्ये गाडी चालवायला एवढी जिवार येत होती ना ट्रॅफिकमुळे. अर्धा तास आम्हाला म्हणजे 15-20 मिनटं तरी लागूनच गेले सिटीमधून निघता. सो आता फायनली आम्ही चाललेले भंडारदरा. पोचू आम्ही मॅक्सिमम 5 वाजेपर्यंत. आता 3 वाजता ना 5पर्यंत आम्ही पोचू. 5-5:30 होतीलच. गाईस तर मी ना आता मस्त कार चालवतो आणि एवढा मस्त रोड आहे ना गाईस हा. फक्त ना मध्ये थोडीफार ट्रॅफिक लागते बट हायवे एवढा मस्त आहे. एवढी मजा येते ही गाडी चालवायला. जर मी म्हटलं सियारा असते ना तर अशी मजा आली असती ना याच्यापेक्षा जास्त. बट ठीक आहे तरी पण याच्यात खूप मजा येते भाई गाडी चालवायला. कोणीच नाही समोर जे असतं गाडी चालवायची आपली. अबे यार तुम्ही मॅप बघा म्हणून बोलतोय. मॅप बघा तुम्ही यार. मॅपच बघत नाही तुम्ही. हे बघा युटर्न. तुम्ही फक्त मजे करताय. मॅप कोणीच पाहत नाही आहे. मस्त डोंगरा पण आहे बट एनिवेज आता चुकलेले तर युटर्न घ्यावं लागणार आहे गाईस. 1 किलोमीटर. 1 किलोमीटर कोणतरी बोललं खूप गावं येणार आहे म्हणे मध्ये. अरे यार बट ठीक आहे. एनिवेज काका आम्हाला युटर्न घ्यायचं आहे. तुम्हाला कुठे घेऊन जाऊ पुढे? गाईस तर फायनली ना आम्ही त्या एरियामध्ये पोहोचलेले जिथे कळसुबाई आहे भंडारदरा आहे. तर आता आम्ही आहे कळसुबाईकडे आणि आमच्या राईट साईडला जे डोंगर आहे ना ते मस्त माउंटन आहे. इथे कळसुबाई आहे आणि आम्हाला आता इथून 25 किलोमीटरवर मी दिसतोय का? 10 किलोमीटर नाही 25 आहे. 10 भंडारदरा. अच्छा तर काहीच 10 किलोमीटरवर आहे ना इथून आहे भंडारदरा. आणि प्लस आम्हाला त्याच्या थोडं पुढे जायचं आहे अजून जिथे आम्ही ती कॅम्पिंग साईट बुक केलेली आहे ना तर आम्हाला तिथे जायचं आहे. तर ते आहे टोटल 30 किलोमीटर म्हणजे 20 किलोमीटर आम्हाला एक्स्ट्रा जायचं आहे. सो आता बस आम्ही चाललेले आणि रस्ता मस्त एकदम खाली आहे. जास्त गाड्या वगैरे नाही आहे. गाड्या माझ्यावर नसतात तिकडे असतात गाड्या दाखवू शकतो.
आम्ही ज्या लोकेशनला चाललेले फायनली त्या लोकेशनला अजूनपर्यंत आम्ही पोहोचलेलेच नाही, कारण की आम्ही मध्ये एका दुसऱ्या लोकेशनला थांबलेले. हे बघा इथे समोर मस्त एक लेक आहे आणि एक व्ह्यू पॉईंट येथून. सो म्हटलं तिथे थांबू आणि ना भाई एकदम मस्त व्ह्यू येतोय. खरंच हवा पण खूप छान आहे. फक्त एवढं आहे ना की जर ढगं असते ना तर भाई एवढं नेक्स्ट वातावरण असतं ना, असं जसं समोर झालेलं आहे ना त्या डोंगरांवर एकदम सावली सावली, तसं इथे झालं असतं. आणि खरंच खूप छान वातावरण असतं. माझ्या मागचा व्ह्यू बघा तुम्ही, सगळे मस्त डोंगर आहे तिथे. भाई नाशिकची हीच तर मजा आहे. फक्त जर नाशिकला राहिले तर केव्हा आपण येऊ शकता, बट दुसरीकडे कुठे राहिलं तर आपल्याला प्लॅन करून यावं लागतं. तर का रे, ओ वाव वाव वाव, समोर खाली लेक आहे, असा व्ह्यू आहे. इथे थांबूनच आम्हाला एवढा छान व्ह्यू भेटतोय तर म्हटलं यार पुढे गेल्यानंतर किती मस्त होईल. गाईस एवढी छान हवा चालू आहे ना इथे, आणि हा रोड बघा ते मस्त वाटते. हे तर चेक करा, मजा येते. फक्त पाऊस पाहिजे होता यार, पावसाची कमी आहे, नाही तर काय मजा आली असती सटकन. आजीन त्यांना खूप मजा येत असेल. काय चिंचो क्या कुठे काय घ्यायचंय का सांग पटकन. सेंटर प्रेस घेतो 5 सेंटर प्रेस घे. मजा आहे ना हा व्हिडिओ बाहेर निघ. चला गाईस, तर फायनली आम्ही सांदन व्हॅलीकडे आलेलो आहे आणि शपथ सांगतो इथला व्ह्यू वाव. इथे ना मी आधी पण येऊन गेलेलो, इथे आम्ही कॅम्पिंग केलेली आणि इथेच येऊन आमचं रेंज गेलेलं आहे. ज्या लोकेशनवर आम्हाला जायचं आम्ही मॅपने जात होते, बट आता तेच लोकेशन सापडत नाही. तर पार्थला म्हटलं इथे जे पण राहतात ते वेगळं सिम यूज करतात, तर त्यांच्या मोबाईलवरनं कॉल करून विचार. काय 2 किलोमीटर पुढे मग राईट. 2 किलोमीटर पुढे मग राईट. राईट मध्ये एक पण राईट नाही का मग? नाही. ओके. आणि इथे सांदन व्हॅली आहे मला असं वाटतंय. हे बघा इथे लिहिलेलं आहे ना सांदन व्हॅली. पार्थ आपल्याला बघावं लागेल. इथे ना गावामध्ये कोणाकडे पेट्रोल भेटतं का एकच गाडी मे जाईल तरी 30 किलोमीटर, बट तरी विचारावं लागेल आपल्याला. गाईज, तर फायनली आम्ही पोचलेले आहे आमच्या कॅम्पिंग साईडला आणि हे खूप मध्ये होतं. जिथे मी तुम्हाला ब्लॉग दाखवला ना की इथे येऊन गेला तर तिथून कमीत कमी 3-4 किलोमीटर होतं ते अजून मध्ये आलेले आता आम्ही. आणि वातावरण खरंच खूप मस्त वातावरण झालेलं, थंडी हवा लागते आणि त्यानंतर असं वाटतं पण आहे की पाऊस पडेल, बट मला नाही वाटत पडणार आहे म्हणून, आणि पडला तर छानच आहे. लास्ट टाईम जेव्हा मी आला होता 3 वर्ष आधी तेव्हा मस्त एकदम टोटली पावसाळ्यात आला होता, एकदम पाणी वगैरे. आता नद्या वगैरे सगळ्या सुकलेल्या आहे. ते लेक म्हणता, सॉरी नदी नाही लेक म्हणू शकता, लेक वगैरे सगळं सुकलेलं आहे इथे. आणि आम्ही जिथे कॅम्पिंग करणार आहे ती ही साईड आहे. आम्ही 4 जणांशिवाय इथे कॅम्पिंगला कोणीच नाही, कारण की ते दादा म्हणे की फक्त सॅटर्डे संडे येतात म्हणे इथे लोक कॅम्पिंग वगैरेसाठी. बट गाईज किती मस्त वाटेल, आम्ही 4च जण आणि एवढे मस्त म्हणजे एवढ्या मस्त कॅम्पिंग साईडला थांबलेले. भाई हे एक छोटंसं गाव आहे, तर गावामध्ये हे का त्यांचं राहायची जागा वगैरे, आणि ते इथे कॅम्पिंग साईड ओपन केलेली त्यांनी. तर ही आहे ती. भाई किती मस्त वाटतं ना, वेदरच एवढं छान आहे ना गाईज की असं वाटतंय की भाई इथून जायचीच इच्छा नाही होते. आत्ताच तर आले आम्ही. ओ हो, ही पण एक नदी तर नाही लेक आहे गाईस. हा पण एक मोठा बघा भंडारदराला आहे ना, नद्या नाही आहे इथे लेक असता. सो हा लेक आहे, मस्त आहे ना भारत खूप. हे इधर तो दूर दूर तक पानी दिख रहा नहीं भाई. वो बोले नीचे जाएंगे पानी मिलेगा अपने को, इधर पानी भी नहीं, इधर एक फूल भी नहीं है. मी काय सांगतोय, हा ते वर टेंट लावण्यापेक्षा ते सांगू इथे लाव कुठेतरी इथे. अरे हे लावलेलं असतं
विळे लावले ना. हा मग ही साईड पण छान आहे इथे भाई, किती मस्त वाटेल इथे जर टेंट लावले काय आम्ही तर भाई साफ, म्हणजे एवढी मस्त मजा आहे. ते थंडी हवा सुरू आहे. तिकडे वातावरण बनलेलं आहे, इथे पण बनलेलं आहे, फक्त इथेच नाही बनलेलं आहे काय यार. हाय 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 मॅगी नाश्ता गाईस, नाश्ता आलेला आहे, ब्रेकफास्ट. आम्ही 6:30ला पोचले होते ना. आपणच घेऊन येणार चल ना. जा घेऊन ये. गाडी 4 गेला रे 4 काय 4 2 आणल्या ते एका वेळेस, 2 फेऱ्या पडतील त्याच्या. ती कोणती आहे? ज्यांच्या कॅम्पिंग साईडवर थांबलेले ना, तर हे दादा येते आणि ते आम्हाला इथे नदी दाखवायला घेऊन आलेले. म्हणजे जे ही घाट करता. सॉरी गाईस, नदी नाही आहे, जे नदी आहे बट एवढंच पाणी होणे. आता पावसाळा प्रॉपर सुरू नाही झालेला आहे ना, जेव्हा सुरू होईल तेव्हा एका महिन्यात तिथे भरून जातो म्हणजे सगळं. हे टोटली एवढं मोठा लेक आहे. नदी का लेक आहे? हा लेक आहे. लेक आहे ना, पूर्ण भरून जातो म्हणे हा पाणी असते इथपर्यंत. पूर्ण पाणी झाड असं. तर गाईस आता फायनली आम्हाला काजवे दिसत आहे. हातात कुठे हातात पाहू? कुठे गेला तो बघ गाईस, हे बघा काजवा चमकतोय. तर गाईस आता तुम्हाला काजवा दाखवतो मी, जो चमकतो ना तो बघा. हा जो हा चमकतो भाई, अजून पण चमकतोय बघा. खाली त्याच्या लाईट लागलेला आहे. तुला घरी घेऊन जायचं का रे? किती मस्त आहे गाईस काजवा. सरकणार रे माझ्या अंगावर, काय वजन देतोय तू? थांब, मला काजवा पाहू द्या आधी. हा काजवा आहे गाईस. काजव्याला उचलून घेतलं गाईस मी. वाव, एकदा परत घोडा दाखवा. पूर्ण चिपकून तो डायरेक्ट भाई. लपेटा मारा है उसने लकड़ी को. अरे एकदा परत घोडा दाखव. घोडा तिकडे कुठे गेला घोडा? गाईस आता आहे ना फायनली रात्रीचे 11:15 होत आहे. जेव्हा तुम्ही बघितलं ना जुगनू वगैरे, तेव्हा संध्याकाळ होती. कमीत कमी 8 वाजले होते, तरी खूप उजाड होता इथे. बाय आता खूप मस्त अंधार झालेला आहे आणि आम्ही इथे जेवण करतोय. तर पनीरची भाजी आहे आणि भात आहे. हे बघा भात, याच्यात भाजी आहे आणि याच्यात पोळ्या आहे. ह्या पोळ्या म्हणजे बाकी सॉरी ह्या पोळ्या आणि हे कांदे. हा व्ह्यू बघा. हा बघा, आणि मागे व्ह्यू बघा. ते हे लागलेले ॲम्बियन्स लाईटिंग लागलेले आहे. बाकी एवढाच व्ह्यू आहे. आणि आम्ही आता गाणे पण ऐकतो आणि जेवण पण करताय. सो मस्त आता जेवण वगैरे करू आणि मग बघू. टेंट इथे टाकतात और टेंटचं बोलले नाही भारत आपण जेवण इथेच करतात. टेंट तुला जागा द्यावं लागेल ना. बात तो सही है. एनिवेज इथे कंटिन्यू एवढ्या जोरात हवा चालते, 1 सेकंड पण हवा थांबायचं नाव नाही घेते. हे खूप छान वाटते गाईस. 11:30 होत आहे, जेवण वगैरे झालं आणि तो दादा आहे ना एवढ्या अंधारात, आजूबाजूला पूर्ण अंधार आहे. हे बघा हे मागे, आणि आम्हाला घेऊन चाललेला आहे तो जुगनू दाखवायला परत. टोटली एकदम अंधार आहे गाईस. असं वाटतच नाही की आमच्या आजूबाजूला एवढे मोठे मोठे डोंगर आहे. फक्त ते त्यांचा आहे ना तो काळावा दिसतो, एकदम काळा आहे समोर आणि वरती ढग आहे. टोटल भाई एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे हा लाईफमधला. तर गाईस आता हे चेक करा तुम्ही. इथे ना या झाडावर टोटली ना जुगनू असे चमकत आहे. हे बघा भाई, हे तर उडताय भाई, मस्त उडताय. अरे भाई काय भारी वाटतंय ते. गाईस ते तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं नसेल कळत, बट आहे ना इथे एवढं मस्त वाटतंय ना बघायला. या झाडावर एवढं मस्त चमकत आहे ना गाईस. हे बघा वरतून तर वरून खालपर्यंत आहे ना टोटली आहे ना या झाडावर भरलेले भाई जुगनू. गुड मॉर्निंग गाईस. सकाळचे आता 7 वाजता आहे आणि तुम्ही बघू शकता भाई आमच्या मागे वातावरण किती मस्त झालेले. रात्री तर आम्ही जुगनू पाहून जे झोपले ना, कारण की खूप थकलेले होते. आमच्या मागे का इथे आम्ही झोपलेलो होते कॅम्पमध्ये. आमचा कॅम्प होता, 2 कॅम्प, एकामध्ये ते दोघं, एकामध्ये आम्ही दोघं. आणि नेचर भाई, तिकडे डोंगर दिसत होते काल, आता ते पण नाही दिसत. सगळा फॉग आलेला आहे. पाऊस सुरू झाला हलका, म्हणून आम्हाला उठावं लागलं. काय ते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. आम्ही रेपलिंगला जाणार आहे, सांदन व्हॅलीला, आणि बाकी अजून असं फिरू वातावरणामध्ये.
आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.